मी सतीश बोंडे, राहणार केकत निंबोरा. त्या प्लॉटमध्ये तुम्ही काकडी केली होती बरोबर. ती साधारणतः लागवड कधी केली होती तिची? मार्चमध्ये गेली असेल. बरं, त्याला शेड्यूल काय काय वापरलं होतं? बेसल डोस भरला होता आपला RNPS प्लस, आपलं कृषी अमृत 6 बॅग, त्याच 2-2 पाकिट RNPH प्रत्येकी. बरं, किती एकर क्षेत्र होतं ते? अर्धा एकर. अर्धा एकर. लागवडीनंतर आता तुम्ही केमिकलची काकडी इथून मागं करत होतो, आता फर्स्ट टाइम वैदिकवरती गेली होती. बरोबर. त्या काकडीमध्ये आणि या काकडीमध्ये तुम्हाला काय काय अंतर जाणवलं होतं? अंतर जाणवलं म्हणजे वेलीची फुटव्यांची संख्या इतकी जबरदस्त होती, अक्षरशः आता हे जे आपण 2.5चं अंतर ठेवलंय बरं, 2 रोपांमधलं, ते 8 फुटापर्यंत होतं जवळपास त्यांचं. 8 फुटापर्यंत पडलं होतं ते. म्हणजे ते कुत्र्यांनी डॅमेज केलं होतं बरंचसं. म्हणजे ड्रॉप झालं होतं झाड, उगवण क्षमता 100% होती. कुत्र्यांमुळे प्रॉब्लेम हा, झाला. कुत्र्यांनी ते डॅमेज केले होते झाड. अच्छा. ते ड्रॉपिंग झाल्यानंतर असं वाटत होतं की हा पातळ दिसेल हा प्लॉट. हां. पण ज्या वेळेस ते सुरू झालं, म्हणजे आपली हार्वेस्टिंग चालू झाली, बरं, अक्षरशः पूर्ण प्लॉट पाय टाकायला सुद्धा जागा दिसत पूर्ण नव्हती. झाकून गेला plot. एकदम झाकून गेला होता. बरं, आणि साधारणतः काकडी वगैरे किती निघायची काय? काकडी निघायची 300-400 किलो पर्यंत. किती दिवसात? 2 पाकिट होते, एक दिवसाआड. दिवसाआड 400 किलो. हां. साधारणतः रेट काय व्हायचा त्यावेळी? रेट 25, 30, 32, 33 पर्यंत गेली होती. 33 पर्यंत रेट. म्हणजे साधारणतः दिवसाआड तुमचा किती हजाराचा तोडा व्हायचा? दिवसाआड आमचा 7-8 हजार रुपयांचा तोडा व्हायचा खर्च वजा जाता. खर्च होता 8,000 रुपयाचा. एक साधारणतः अर्धा एकर मध्ये तुम्ही त्या काकडीचे किती पैसे केले असेल? 70-80 हजार रुपये जवळपास झाले असते. अर्धा एकर मध्ये बरोबर. म्हणजे प्लॉट चालला असता तो अजून, पण विषय असा झाला, तर आमची इकडची डीपी पण जळाली. अच्छा. आणि आमचं वाघुरून पाणी आहे, ते पाईपलाईन तुटली. ते पाईपलाईन जोडण्यासाठी त्याच्याकडे म्हणजे 15 दिवस ती जोडली नाही. तुम्ही साधारणतः मध्यंतरी कॉलमध्ये माझ्याशी बोलले होते, मला आठवते की 8 ते 10 दिवस पिकाला पाणीच नाही गेलं. बरोबर. त्याच्यानंतर पण तुमचं पीक हिरवेगार नाही, होतं. त्याच्यानंतर आपण तुम्हाला call केल्यानंतर एक शिलाची ट्रीटमेंट केली होती आपण. अच्छा अच्छा अच्छा. त्याच्यानंतर परत मग जो ऍव्हरेज आपला सुरुवातीला होता आणि जो मध्यंतरी पाण्याचा स्ट्रेस बसल्यामुळे जो घटला, बर, परत रेग्युलर रुटीन मध्ये येऊन गेला होता. शिलाजीत ती कव्हर झाला. हो, आता समजा त्या 8 ते 10 दिवसांमध्ये तुमचं पाणी पूर्णपणे बंद होतं. बरोबर. साधारणतः त्या दिवसामध्ये तिथं टेम्परेचर काय होतं? 45 प्लस होतं. काय बोलतो? 45 पण प्लस असून पण तुम्ही फक्त एक शिलाजी ट्रीटमेंट केली तरी प्लॉट रिकव्हर झाला तुमचा. हो. शिलाजीत मध्ये काय काय केलं होतं? 4 बकेट मध्ये मी एक पाकिट टाकलं त्याचं, आपलं RNPH सेपरेट. अर्धा एकरी म्हणून अर्धा एकरी म्हणून एक पाकिट वापरलं. बरं. आणि 1200 ml त्यात सॉइल चार्जर घेतलं. सॉइल टाकलं. हो. त्याच्यानंतर मग साधारणतः शिलाजीत तरी त्यावेळेस मला अमृत जल मिळालं नाही. म्हणजे मी आपल्या नॉर्मल जे विहिरीचं पाणी नॉर्मल पाण्यात केलं. त्याच पाण्यात अमृत जलच्या पाण्यात केलं असतं तर डबल रिझल्ट भेटले असते. हा, ते अजून एक वेगळा अनुभवायला असता. नक्कीच. म्हणजे साधारणतः एक म्हणजे एवढं सगळं होऊन पण तुमचा प्लॉट रिकव्हर झाला. हो. एक साधारणतः शिलाजी ट्रीटमेंट केली तुम्ही. बरोबर. ट्रीटमेंट नंतर किती दिवसात तुम्हाला रिझल्ट भेटला त्याचा? 5 ते 7 दिवसात भेटला रिझल्ट. ECT वैदिककडे कशी बरं. आला तुम्ही ते असंच YouTube मधून. अच्छा, व्हिडिओ बघितले. साधारणतः किती व्हिडिओ बघितले असेल? आतापर्यंत 10,000 व्हिडिओ बघितले असते. काय शिकायला भेटलं तुम्हाला राम सरांच्या व्हिडिओ? राम सरांचं एक वाक्य लक्षात आहे, साखर टाका मुंग्या जवळ. बरं, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहेत. साखर टाका मुंग्या जवळ होतील, याचा अर्थ मी एकच लक्षात ठेवला आहे, आपल्या जीवाणूंना जे खाद्य ते टाका, ते आपोआप येतील. बरोबर आहे. बाकीची काही गरज आपल्याला म्हणजे मेहनत घ्यायची गरज नाही. गरजच नाही, जीवाणूच सगळं काम करणार. बरोबर. आता साधारणतः म्हणजे तुम्ही पूर्वी पूर्णपणे ऑर्गॅनिक करत होते आणि 10 वर्षाचा अनुभव आहे तुमचा, आणि तेवढं असून पण तुम्ही आता वैदिककडे किती वर्ष झाले वळाले? साधारणतः वैदिककडे मी आता एक 6 महिन्यापासून करतोय. ते 6 महिन्यापासून. ते 10 वर्ष आणि हे 6 महिने याच्यातला डिफरन्स तुम्हाला काय वाटतं? डिफरन्स म्हणजे आता हे जो वांग्याचा प्लॉट पाहता तुम्ही, सेटिंग चालू आहे आता, बरोबर. शेंडी अळीचं प्रमाण होतं, एकही स्प्रे केमिकलचा घेतलेला नाही. एकही स्प्रे नाही. एकही नाही. आता प्लॉट हे रोप डॅमेज झाले माझे थोडी हिटिंगमुळे आणि ते पाण्याचा प्रॉब्लेम थोडा ते. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे साधारणतः आता 60 दिवसांमध्ये साधारणतः किती स्प्रे झाले असेल तुमचे? एकही नाही, फक्त क्रॉप चार्जर आणि फ्रूट चार्जर एकच स्प्रे घेतला तो वांग्याला. 60 दिवसामध्ये एकच. आज स्प्रे घेणार होतो, पण मग काल रात्री पाऊस झाला आमच्याकडे खूप. सकाळी म्हणजे भरपूर गारा होता. हो, साधारणतः कुठलाही शेतकरी असू द्या, तुमच्या पूर्ण खानदेशमध्ये असा शेतकरी सापडणार नाही तो 60 दिवसामध्ये वांग्याला एक स्प्रे करतो. एकच घेतलाय, मी खोटं खायला सांगू. आता उलट आहे ना,
माझा लहान भाऊ आहे इंजिनिअरिंगला तो पण, बर. त्याची पण आता आवड निर्माण झाली हे पाहून. ते आता नवीन लागवड केली आहे. तर तिकडे हा, ते आपण जे आले ते हा 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 आता 2-3 दिवसापूर्वीच लागवड केली ते बर. वांगी. त्याच्यावरती वापरायचं आहे त्यांना. नक्कीच. आता आता आपण तुमच्या या प्लॉट मध्ये बसलोय, टोटल किती आहे सगळा वांग्याचा प्लॉट? हा 1 एकर प्लॉट आहे. आता तुम्ही सांगत होते की 50% तुम्ही कोणते बरं मी आता जे हे अर्ध 50 आहे अंकुरचं हा. आणि ते बायोसिडचं त्रिवेणी आहे. बरं, ते काय सांगत होते आता अर्धा काय? मागचे जे प्लॉट होते माझे आतापर्यंतचे हा हा ऑर्गॅनिक. त्यांना मी ऑर्गॅनिक वरती 4x4 हा. असं अंतर ठेवत होतो. आता हे 8x2.5 ठेवलंय, मुद्दामून वाढवून ठेवलंय. वाढवलंय. कारण झाडाचा घेर मी जे ऑर्गॅनिक करत होतो त्याच्यावर इतका होत होता, काकडी वापरलं त्याच्यामुळे म्हटलं आता हे चार मध्ये मावणार नाही म्हटलं हे. म्हणजे केवढं मोठं होईल काय सांगता येणार नाही. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे तुम्ही भविष्याची कारण त्याचे तयारी- फुटवेस आता हे झाड जे पाहताय तुम्ही हा. त्याच्यात वांगे आहेत, दाखवा दिसतच नाही अक्षरशः. आता ते असं म्हणजे म्हणजे शोधणंच पूर्णपणे हिडन येते, शोधणंच आहे ते. शोधण्याचे बरोबर. पण जेव्हा त्याला वांगे लागतील बरोबर. तेव्हाच ऍक्च्युअली ते दिसतील, कारण फुटवेच एवढे जबरदस्त आहे. आणि सेटिंग पाहतो तुम्ही इकडे सेटिंग भरपूर आहे. आता सेटिंग चांगल्या प्रमाणात होते. सेटिंग पण चांगली आहे बरोबर. हे पहा सेटिंगच होते ना आता. म्हणजे जबरदस्त सेटिंग पण आहे. त्याच्यानंतर पानाची ग्रीनरी हो, असते, हो. त्याच्यानंतर म्हणजे शेंडाळी खूप कमी प्रमाणात आहे. कमी बोटावरती प्रमाणात. मोहन नुकती झाड आहेत त्याला शेंडाळी 10%, एक 10% 10% म्हणण्यापेक्षा 5% असेल. बरं. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही इथून मागे ऑर्गॅनिक करत होते त्यावेळेस एवढे फुटवे वगैरे होते का तुम्हाला? नाही एवढे नाही. आणि जो 2 पेऱ्यांमधलं अंतर आहे ते पण जास्त होतं. ते म्हणजे जास्त होतं. आणि आता आता कमी म्हणूनच ते झाड बोटकं वाटतंय ना, असं एकदम डेरेदार वाटतंय ना ते. एकदम ढेरेदार वाटते, गुबगुबीत वाटते. हो. म्हणजे त्याच्याकडे बघितल्यावरती ते असं वाटतंय की हसतंय बरोबर. म्हणजे त्याला सगळं काही पोषण भेटतंय बरोबर. आता साधारणतः एक तुमचा टरबुजाचा पण अनुभव सांगत होता तुम्ही. खरबूज नाही, खरबूज. खरबूज, हा सॉरी. तर त्याचा काय अनुभव होता तुमचा? खरबूज म्हणजे मी इकडे ते गोलभेंडी जसं आपण ढेमशे. आता आमच्याकडे ढेमशे म्हणतो. बरोबर आहे. ढेमशेची लागवड केली होती याच्यात. आता हे फ्लावर लागवड केली आहे. बरं. म्हणजे आता एक 8 तुम्ही दिवसापूर्वी आंतरपीक घेतलं होतं हा, थोडक्यात? आंतरपीक घेतलं होतं. अच्छा. मग जे 2 आपल्या सरी होत्या, बियाणं कमी पडलं. मग आईने काय केलं, ते घरचे जे खरबूजचे बियाणे होते ते लागवड केली त्याच्यात. घरचीच लागवड करून हा. टाकले. बर. ते लागवड हा, आलं केली. लक्षात, म्हटलं ठीक आलं. आहे हा. आता हे याच्यासाठी बियाणं आणायला ठीक आहे, आता हे घरी खाण्यासाठी तरी उपयोगात पडतील ह्या हिशोबाने त्यांनी ते लावले. तुम्ही असं ढोबळमानाने लागवड हा. करून दिली. त्याची साईज अक्षरशः मी दाखवतो तुम्हाला, 3.5 किलो पर्यंत खरबूज झालं होतं ते. किती? 3.5 किलो पर्यंत. लोकांची टरबूज जात नाही 3.5 किलो पर्यंत. 3.5 किलोचा फोटो आहे माझ्याकडे. हा. 3.5 किलोचं मोजलं तुम्ही हायस्ट. हायेस्ट. आता आपण बघू शकतो हे सरांचं खरबूज आहे जे वेट केलं होतं तुम्ही, म्हणजे हायेस्ट. तुम्हाला बोललो होतो 3 किलो प्लसच आहे म्हटलं साईज. नक्कीच. आणि जे शेतकरी मित्र आहेत फक्त आपल्या 2 सरींमध्ये आपले 40 फळं निघाले होते ते, म्हणजे त्यात पण ड्रॉप झाले होते वेल बरेचसे. जेवढे वेल शिल्लक होते त्यात 40 ते 45 फळं निघाले. क्वालिटी कशी होती खायला? क्वालिटी एकदम जबरदस्त. अजून सुद्धा घरी शिल्लक येते. शिल्लक आहे. तुम्हाला पाहिजे असलं तर मी दाखवतो अजून. बाकी तुमचा विशेष अनुभव काय काय? तुम्हाला आणखी काय वैदिक मध्ये भविष्य आहे का शेतकऱ्यांचं? 100%. तुम्हाला कशावरून वाटतं? 100% एक दिवस हेच वापरणं पडणार आहे शेतकऱ्यांना. हे अजून लक्षात नाही बऱ्याच सणांच्या. पण दिवसेंदिवस ही जमीन जी नापीक होते आणि आपण हा जो केमिकलमुळे नाश करतोय जमिनीचा. कारण मी सुरुवातीला म्हणजे 2008 साली एक प्रयोग केला होता. आमची जमीन ही कोरडवाहू होती इकडची पूर्ण कोरडवाहू होती. अच्छा. मी टँकरने पाणी टाकून त्यावेळेस कपाशी उगवली होती. बर. एक टँकर म्हणजे 3 मिनिट 1 एकरसाठी वापरत होतो मी. 3च मिनिट 3 मिनिटात एक टँकरचं पाणी संपलं. बर. 2 एकरसाठी 6 मिनिट. म्हणजे सकाळी जर पाणी लावायचं म्हटलं असं झाडाजवळ हे ड्रीप एकदम जवळ लावायचं. पहिले नळ्या चेक करून घ्यायच्या. म्हणजे पाणी व्हायला नाही गेलं हा. पाहिजे आपलं कुठं. 3 मिनिट चालते ना, मग 3 बरं. मिनिटात एवढं ओलं होत होतं ते. बर. त्यावेळेस मी 2 एकर मध्ये 42 क्विंटल कापूस काढला होता. अरे बापरे. त्यावेळेस. त्याच्यानंतर एकही वर्ष एकरी 10 क्विंटलच्या वरती गेलं नाही. बरं. आता जर तुम्हाला वैदिक भेटलं तर तुम्हाला काय वाटतं एकरी तुम्ही किती क्विंटलच्या वर जाशाल? कापूस हा. 30 पर्यंत आरामात जाईल एकरी. आता कापूसच लागवड केली आहे, तो प्लॉट तुम्हाला दाखवायला आणि त्याचं पुढे भविष्यात 1-2-4 महिन्यानंतर शेतकऱ्यांचं सर जवळ 3-4 एकरचं सुद्धा आज तेवढं उत्पादन एकरी आहे. 30 पर्यंत जाईल. 100%. 100% मी सांगतो स्वतः. म्हणजे
म्हणजे साधारणतः जर एकरी शेतकऱ्याला जर 30 क्विंटल कपासचं ॲव्हरेज निघालं तर शेतकऱ्यांचे म्हणजे जे सरांचं स्वप्न आहे राम सरांचं, शेतकऱ्याला नक्कीच शेतकऱ्याच्या घरी दररोज दिवाळी होईल बरोबर. तर ते लवकरच साकार होणार आहे. परंतु शेतकऱ्यांनी पण गरज म्हणजे आहे वापरण्याची गरज आहे ना, जो वापरणार आहे तो 100% सक्सेस होणार आहे. नक्कीच. आणि तुम्हाला केमिकल वापरण्याची काहीच गरज नाही. काहीच नाही. मी काय म्हणतोय, आतापर्यंत जर मी केमिकल वापरलं असतं हा, तर 3 दिवस आड जर फवारणी म्हटली, कसंही म्हटलं कमीत कमी मिनिमम 1000 रुपयाचा एक स्प्रे. बरोबर. आता 60 दिवसात माझे कमीत कमी 15 ते स्प्रे झाले असते. 60 दिवसात 1500 म्हणजे 15,000 रुपये गेले 15,000 पाण्यात. रुपये गेले असते. 15,000 रुपयाचं खत सुद्धा वापरलं नाही मी अजून. साधारणतः आता हे टोटल किती क्षेत्र आहे? 1 एकर. 1 एकर. 1 एकर मध्ये आतापर्यंत 1 एकर मध्ये त्यात आंतरपीक हे माझं फ्लावर. कोबी तो बोनस आहे आपला, हा. त्याचा विचारच नाही करायचा याच्यात आपण. पहिली बरोबर. टेन्शन होते, म्हणजे तो माझा जो खर्च होता, आता रोप लागवड किंवा मल्चिंग पेपर तुमचं सगळं हे आंतरपिकच काढून घेते. निघून गेला तो माझा पहिले. बरोबर. आता हे बोनस आहे आणि हे पण बोनसच आहे. म्हणजे साधारणतः एक किती खर्च झाला असेल 60 दिवसामध्ये आतापर्यंत? 60 दिवसामध्ये माझा जवळजवळ 15-16 हजार रुपये खर्च झाला फक्त. 15-16 हजार खर्च झालाय. आणि ज्यावेळेस तुमचा प्लॉट केमिकल वरती असेल त्यावेळेस तुमचा 60 दिवसामध्ये किती खर्च होतो जर 30 एवढेच काढलं हजाराच्या तर? जवळपास तर आरामात झाला असता. म्हणजे 50% वैदिक मध्ये कसं आहे खर्च पण झालाय. कमी आहे, वरून तुमचा प्लॉट एकदम सुंदर आहे. हेल्दी. कीडचा काय अनुभव सांगत होता तुम्ही? काय? कीड कीड नाहीच आहे ना. नाही ते वांग्याचे तोडले ना, जे म्हणजे आता मागच्या आठवड्यात तोडले होते, जे मोठी मोठी झाडं इथे 8 ते 10 किलो वांगे तोडले होते, हं. त्यात फक्त 5 ते 7 किलो 5 ते 7 वांगे फक्त किडके निघाले. बर किती कॅरेट मध्ये? 8-10 किलोच निघाले फक्त. 8-10 हा, 8-10 त्यात किलो. 5-7 वांगे फक्त किडके निघाले. बर. बरं, आणि आता तोडला तो? आणि आज जे तोडले त्यात एकही किडकं नव्हतं. किती तोडले आज? आज ते सुरुवातीचे 5-7 तासांचे तोडले ते फक्त. 5 म्हणजे ते 5 7 ते 7 म्हणजे साऱ्यांचे तोडले ते 5 ते 6. त्याच्यामध्ये एकही खिडकी नाही निघाले. एकही नाही. बरोबर. तर ह्या वैदिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही शेतकरी मित्रांसाठी काय सल्ला देऊ इच्छिता? शेतकऱ्यांना फक्त एवढाच सल्ला देईन मी, की हे आपण जे खतं किंवा केमिकल जे वापरतोय यांच्यात जो होणारा खर्च आहे हा एक वेळ म्हणजे असं 100% तर आपण सांगितल्यानंतर कोणी यूज करणार नाही. पण मग तुम्ही जे आपले राम सर सांगतात 10 एकर करण्यापेक्षा एक 10 गुंठ्यावर तुम्ही पहिले प्रयोग करा. 100% करा. तसंच मी एक सांगणार आहे शेतकऱ्यांना की तुम्ही एक 10 गुंठ्यावरती प्रयोग करून पहा, स्वतः अनुभव घ्या. अनुभव घेतल्यानंतर तुमच्याच लक्षात येईल, मग तुम्हाला सांगायची गरज नाही पडणार. बरोबर आहे. म्हणजे स्वतः आधी वापरा बरोबर. थोड्या क्षेत्रावरती आणि अनुभव घ्या, तुम्हाला बरोबर. 100% सगळ्या गोष्टी कळेल. मला आता साधारणतः तुम्ही ज्यावेळेस ऑर्गॅनिक मध्ये शेती करत होते, केमिकल मध्ये शेती करत होते आणि वैदिक मध्ये शेती करताय, तर तुमची मेहनत कमी झाली का? 100% मेहनत म्हणजे जो आपला स्प्रे, हे जे आपले तरकारी पिकं आहेत हा, यांना सगळ्यात मेहनत म्हणजे फक्त फवारणीची. बरोबर. कारण आपण काय करतो म्हणजे रोगावरच काम करत होतो आतापर्यंत. कीड आली, थिप्स आले किंवा तुडतुडे, मावा वगैरे इतर काही बर. स्प्रे आपल्याला 2-3 दिवस आड घ्यायचाच होता. आता तो म्हणजे गरजच पडत नाही ना. मी 2 महिन्यात फक्त एकच स्प्रे घेतलाय, तो पण फ्रूट चार्जर आणि आपला क्रॉप चार्जर, बस. याच्या व्यतिरिक्त स्प्रे घेतला नाही कोणताच. म्हणजे तुमची 50% नाही, जवळजवळ 80 ते 90% मेहनतच कमी झाली. स्प्रेची मेहनतच नाही आता, असंच समजा तुम्ही. म्हणजे शेती एकदम कशी झाली, सोपी एकदम झाली आणि सोपी, सुरळीत आरामदायी. झाली आणि आनंदित झाली. तुम्ही खाली उतरून बघितल्यानंतर मुळ्यांमध्ये वगैरे किंवा जमिनीमध्ये काही फरक वाटला का? जमीन भुसभुशीत. जमीन भुसभुशीत, गांडुळांची संख्या वगैरे? गांडुळांची संख्या याच्यापेक्षा त्यात जास्त आहे. कारण तिथं पूर्वी वापरले होतं. आणि तो काय अनुभव होता काकडीचा, तो तुम्ही सांगत होते? काकडीची आता तुम्हाला ते दाखवताना फोटो आहे माझ्याकडे. हं. क्वालिटी एक नंबर होती. आमच्या गावात एक त्याची पण हीच काकडी होती श्रावणीची. बरं. त्याची 17 रुपये किलो जात होती, माझी 30, 33, 25, 28 या रेटने जात होती. 17 त्यांची आणि तुमची 30 ते 30 पर्यंत, 33 पर्यंत. डबलचं भाव डायरेक्टली. का बरं असं? ते म्हणत होते की 2 अंडा काय म्हणे, अच्छा. चकाकी चकाकी 2 अंडा काय आणि म्हणे. टेस्ट वगैरे मध्ये? टेस्ट तर जबरदस्त होती ना. बरं हे डेमचे पण पहा, कलर लावल्यासारखं वाटतंय oil ते सारखं. काय म्हणत होते 2 नेता म्हणे तुम्ही. नक्कीच, म्हणजे तेवढे ते स्ट्रॉंग होते आणि हा, हा. सशक्त होते. बरोबर. नक्कीच धन्यवाद सर, खूप छान अनुभव आहे आपला.